गीता अध्याय 6 श्लोक 17 युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. युक्ताहारविहारस्य युवरघात रवरघात युक्तचेष्टस्य युवरघात चे पूर्ण म्हणायचा, मग ष्ट म्हणायचा, ष्टवर आघात घ्यायचा. युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य युक्तमधल्या युवर आघात, तवर पण आघात, स्ववर पण आघात, धवर आघात. युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दूच्या विसर्गाचा अर्धा उच्चार ऐकू येऊ दे. युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु 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 युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. 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 युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. संधि विग्रह. युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगः भवति दुःखः. युक्ताहारविहारस्य म्हणजे योग्य तेवढा आहार आणि विहार करणाऱ्याला, युक्तचेष्टस्य योग्य तेवढे कर्माचे व्यवहार करणाऱ्याला, कर्मसु म्हणजे कर्माचे व्यवहार, युक्तस्वप्नावबोधस्य योग्य तेवढी झोप आणि योग्य तेवढी जागृती अवबोध ज्यांनी साधला अशाला, योगः म्हणजे योग, भवती म्हणजे सिद्ध होतो किंवा होतो, दुःखः दुःखाचा नाश करणारा. अन्वय. दुःखः योगः युक्ताहारविहारस्य कर्मसु युक्तचेष्टस्य युक्तस्वप्नावबोधस्य भवति. दुःखाचा नाश करणारा हा योग, युक्त म्हणजे योग्य तेवढा आहार घेणारा, योग्य तेवढा विहार करणारा म्हणजे फिरणं इत्यादी गोष्टी करणारा, कर्मसु म्हणजे कर्माच्या ठिकाणी योग्य तेवढेच व्यवहार करणारा, अनावश्यक कर्म न करणाऱ्याला, ज्याचे कर्माचे व्यवहार सुद्धा योग्य तेवढेच आहेत, अनावश्यक कर्म जो करत नाही आणि योग्य तेवढी झोपही घेतो आणि आवश्यक तेवढं जागं पण राहतो, हे ज्याला साधलं त्याला दुःखाचा नाश करणारा हा योग साधतो. या श्लोकामध्ये भगवंतांनी योग कुणाला साधतो ते सांगितलं आहे आणि ज्याला योग साधला त्याला योग फळ काय मिळतं तेही सांगितलेलं आहे. इथे योगाबद्दल म्हटलंय की दुःख हा दुःखाचा नाश करणारा योग. जिथे दुःखाचा नाश होतो तिथे सुखाची सुरुवात होते. अर्थातच दुःखाचा नाश होऊन सुखाची सुरुवात करून देणारा असा हा योग असतो. योग कुणाला साधतो तर ज्याचं सगळ्याच गोष्टी, खाणं पिणं उठणं बसणं झोपणं जागं राहणं सगळं आवश्यक तेवढं आहे. आता आवश्यक तेवढं हे कुणी ठरवायचं आणि कसं ठरवायचं? ज्याची कष्टाची कामं आहेत त्याचा आहार जास्त असू शकतो,
पण ज्याची बैठी कामं आहेत त्याचा आहार कमी असला पाहिजे. लहान मुलांना झोप जास्त काळ लागते, तरुणांना त्या मानाने कमी लागते आणि वृद्धांना शारीरिक कष्ट जास्त नसल्यामुळे कमी झोपसुद्धा पुरते. वयानुसार कामानुसार प्रत्येकाचा योग्य तेवढा आहार हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे आपला योग्य आहार किती हे आपणच ठरवायचं. आपण किती वेळ जागू शकतो सहजपणे हे आपणच लक्षात ठेवायचं किंवा आपणच लक्षात घ्यायचं. आहार योग्य किती हे ओळखण्यासाठी एक युक्ती सांगितलेली आहे. तिखट, मीठ, मसाला वगैरे कुठलीही चव न घालता नुसतं उकडून जेवढं अन्न तुम्ही एका वेळेस जास्तीत जास्त खाऊ शकता तेवढाच खरं तर मनुष्याचा आहार असतो. मग आपण जास्तीचं का खातो? तर चवींमुळे आपण जास्तीचं खातो. मग एकदा आपल्याला कळलं, एकदा असं करून बघा की कणकीत सुद्धा मीठ वगैरे घालायचं नाही, भाजी आमटीत सुद्धा मीठ वगैरे काही घालायचं नाही. नुसतं आहे त्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये आपण जे अन्न शिजवतो तसं शिजवायचं आणि ते जास्तीत जास्त अगदी चांगली भूक लागलेली असताना आपण जास्तीत जास्त किती खाऊ शकतो हे तुमचं तुम्ही बघा. आणि जेवढं जास्तीत जास्त तुम्ही त्यावेळेस खाऊ शकता अशा प्रकारचं अन्न खरं तर तेवढाच तुमचा आहार असतो आणि तेवढाच आहार रोज घ्या. म्हणजे मग शरीर जड होणार नाही, शरीरामध्ये जडत्व आलं नाही की फॅट्स वाढणार नाहीत, फॅट्स वाढले नाहीत की रोगराई होणार नाही. अशा प्रकारे योग्य तेवढा आहार घ्यायचा. आहार जास्त झाला तर ध्यानाला बसल्यावर झोप येते आणि आहार घेतला नसेल तर ध्यानाला बसणं अवघड जातं, कारण भुकेचीच आठवण येते. म्हणून इथे मागच्या श्लोकात जी पथ्य सांगितली त्याच्यावर उपाय सांगितले की आवश्यक तेवढा आहार घ्या, घेऊ नका असं नाही. विहार म्हणजे फिरणं, पायांना चालण्याची आवश्यकता असते. पाय जर सतत मांडी घालून बसले तर आखडून जातील. म्हणून आवश्यक तेवढं चाललंही पाहिजे, विहारही केला पाहिजे. त्याचप्रमाणे कर्म करावी लागतात. आपण कितीही ठरवलं की सांसारिक कर्म करणार नाही तरी आपले विधी जे आहेत ते करावे लागतात. श्वास घ्यावा लागतो. आपलं खाणं पिणं हे जी कर्म आहेत ती प्रत्येकाला करावीच लागतात आणि ती कर्मसुद्धा आवश्यक तेवढीच करा, अनावश्यक कर्म करू नका. त्याचप्रमाणे झोप आणि जागृती ही सुद्धा आवश्यक तेवढीच असावी. आपल्या वयानुसार आपल्याला किती वेळ झोपणं आवश्यक आहे हे बघा आणि मग तेवढीच झोप घ्या. उगाच अंथरुणात लोळत पडणं किंवा उगाचच जागत बसणं, जागलात तरी हरकत नाही पण त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होता उपयोगी नाही. अशा प्रकारे आवश्यक तेवढी झोप आणि जागृती. समर्थांनी याला विवेक असं म्हटलेलं आहे. कुठल्या वेळेला काय करावं हे ज्याच्या बुद्धीला चांगला निर्णय घेता येतो त्याची बुद्धी विवेकी असते आणि असा हा विवेक ज्याला साधला त्याला योग साधतो. योग काय करतो तर तुमच्या दुःखांची हानी करून टाकतो, दुःख सगळी नाहीशी करून टाकतो. म्हणूनच योग साधना करणं, नित्य ध्यानधारणा करणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या दुःखांवरचा रामबाण उपाय म्हणजे योगासनं करा, ध्यानधारणा करा, योग्य मार्गाने व्यवस्थित नोकरी धंदा काय तो करून सचोटीने धन मिळवा. अशा प्रकारे तिन्ही प्रकारे शुद्धी झाली की कुठलंच दुःख जवळ राहणार नाही. दुःखाच्या संयोगाचा वियोग घडून येईल. ती व्याख्या आपण याच अध्यायात पुढे बघणार आहोत. इथे योगाची व्याख्या अशी सांगितली की दुःखाचा अंत करणारा योग, दुःख नाश करणारा योग, योग्य तेवढे आहार विहार, झोप आणि जागृती, कर्मसुद्धा योग्य तेवढं करणाऱ्याला साधतो. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. हरि ओम तत्सत्.